पहलगामच्या हल्ल्याबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शहांकडून माहिती घेतली आहे। राहुल गांधींची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी देखील चर्चा झाल्याचं कळतंय। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांची या हल्ल्याबाबत चर्चा झालेली आहे आणि राहुल गांधींनी पहलगामच्या हल्ल्याचा आढावा शहांकडून घेतलेला आहे। राहुल गांधींची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे। दरम्यान जम्मू काश्मीरमधला हा एक मोठा हल्ला समजला जातोय। दरम्यान जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। काल देखील मोर्चा काढण्यात आला होता आणि आज बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय सध्या परिस्थिती आहे? प्रणिता, काल रात्री ज्यावेळेला अमित शहा काश्मीरमध्ये दाखल झालेले होते त्यानंतर त्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली। ज्या बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला देखील होते आणि ही बैठक एकीकडे सुरू असताना कॅन्डल मार्च निघत होते अनेक भागांमध्ये आणि अनेक संघटनांनी आज दिवसभराचा बंद देखील पुकारलेला आहे। मात्र सध्या मी पोहोचलेलो आहे, अर्थातच TV9 मराठी पोहोचलेला आहे श्रीनगरमध्ये, म्हणजेच काश्मीरच्या खोऱ्यामध्ये। ही थेट दृश्य पाहतोय आपण श्रीनगरच्या विमानतळाच्या बाहेरची। सध्या जर पाहिलं तर सिक्युरिटी या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दररोज सिक्युरिटी नसते खरं तर, मात्र CRPFचे जे जवान आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे, CISF असेल, CRPF असेल, SSB, ITBPचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत दिल्लीचे, ते सगळे आता यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं आज अमित शहा जोपर्यंत काश्मीरमध्ये असणार आहेत तोपर्यंत अजून काही बैठका देखील होऊ शकतात। जरी बंद पुकारलेला असला तरी हे समोरचं पार्किंग पाहतोय आपण किंवा जनजीवन जर पाहिलं तर दररोजच्या प्रमाणात सध्या तरी पाहायला मिळतंय। अजूनही पर्यटक या ठिकाणी येत आहेत कारण थंडीचं प्रमाण अजूनही बऱ्यापैकी आहे। या ठिकाणी बर्फवृष्टी नसली तरी थंडी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतामध्ये दाखल झालेले आहेत। CCSची आज बैठक महत्त्वपूर्ण होणार आहे। त्या बैठकीला देखील प्रणिता अमित शहा हे उपस्थित राहतील असं सांगितलं जातं। राहुल गांधींनी देखील अमित शहा यांच्यासोबत चर्चा जी आहे ती केलेली आहे। आजच्या बंदला नेमका प्रतिसाद कसा मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पहलगाममध्ये ज्या ठिकाणी काल दहशतवादी हल्ला झालेला होता त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाऊन तिथली पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर जे काही जखमी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत। आतापर्यंत अधिकृतरित्या सरकारमार्फत 16 मृतांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र जवळपास 50 राऊंड दहशतवाद्यांनी काल प्रणिता फायर केलेले होते, त्यामुळे मृतांची संख्या अजूनही कदाचित वाढू शकते। त्यामुळे बघावं लागेल आज दिवसभरामध्ये अजून काही त्यामध्ये अपडेट्स येतं का। मात्र जखमींवर त्वरित उपचार व्हावेत असे देखील निर्देश जे आहेत, योग्य पद्धतीने उपचार व्हावेत असे निर्देश शहा यांनी दिलेले आहेत। त्यामुळं आज शहा दुपारनंतर ज्यावेळेला दिल्लीत पोहोचतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये CCSची बैठक होईल। मात्र सध्या तरी TV9 मराठी दाखल झालेला आहे काश्मीरमध्ये आणि आज दिवसभरामध्ये आपण पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झालेला होता तिथं जाऊन देखील ग्राउंड रिपोर्टिंग आपण प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत। अगदीच, आणि या बैठकी संदर्भातील त्यासोबतच जम्मू काश्मीरच्या परिस्थिती संदर्भातील अपडेट संदीप तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास